त्यांचं संगीत, त्यांचा ताल. स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंकासाठी प्रेरणादायी कथा. लेखक आणि सादरकर्ते डॉक्टर अविनाश भोंडवे. शेतातलं काम उरकून सविता नेहमीप्रमाणे घरी निघाली. शेतातली पायवाट संपून गावचा रस्ता सुरू झाल्यावर विचित्र तालातलं आणि अनोळखी सुरातलं एक गाणं तिला ऐकवायला लागलं. ते सूर सणावारी म्हणण्याच्या लोकगीताचे नव्हते, पण गाण्यातून एक अवर्णनीय आनंदाची कंपनं रोमारोमात भिनत होती. ते ऐकताना थकलेल्या सविताचा कामाचा शीण दूर झाला. मनात आनंदाचं कारंजं उडू लागलं. घरी पोचल्यावर तिच्या नवऱ्याला रमेशला ती म्हणाली, मस्त संगीत आहे ना. मान वर न उचलता रमेश खेकसला. मारायला टेकलेला गाढवाचा आवाज वाटतोय. नाही हो, ते मास्टरजी आहेत. मालू म्हणाली, गावातल्या बायकांचा बँड सुरू करतायत ते. बँड? गावच्या बायकांचा? कशासाठी? शेतातल्या कावळ्यांना घाबरवायला? त्याला म्हणा, बायकांनी चूल सांभाळायची, लोकांसमोर नाचून पिपाण्या नसतात वाजवायच्या. रमेशचे नेहमीचे टोमणे. ती फुटफुटली. 7 जन्म बायकांच्या पिंगलात लुंटून पुरुषांच्या जातीला असंच वाटणार. पण सविताच्या मनात संगीताचं बीज पेरलं गेलं होतं. दुसऱ्या दिवशी कुणालाही न सांगता ती शाळेच्या सभागृहात गेली. मास्टरजींच्या चमचमत्या सेक्साफोनची खणखणीत सुरावट गावातल्या 10-15 स्त्रिया ऐकत होत्या. सर्वांच्या चेहऱ्यावर कुतूहल, नजरेमध्ये उत्सुकता आणि मनात काहीतरी वेगळं करायची जिद्द होती. पण त्यांच्या देहबोलीतून दडलेली भीती जाणवत होती. सेक्साफोनवर सारेगम वाजवून मास्टरजींनी तो एका महिलेकडे दिला. थरथरत्या हातानं तिनं तो पितळी सेक्साफोन हातात धरला. विळा पकडून राठ झालेले तिचे हात गुळगुळीत पितळी बटनांवरून निसटत होते. चूल पेटवताना फुंकणीचा स्वर आणि घरातल्या मुलांचं रडणं एवढंच संगीत ऐकणाऱ्या कानांना मास्टरजींचे सा आणि रे सापडत नव्हते. नाही जमत मास्टरजी, ती रडक्या आवाजात कुजबुजली. आम्ही अडाणी बायका, गाण्याची भाषा नाही समजत. संगीताचं नोटेशन त्यांच्यासाठी एखाद्या गूढ भाषेसारखं होतं. मातीनं माखलेल्या कामकरी हातांचं संगीत पथकात वादक व्हायचं स्वप्न कुवतीबाहेरचं होतं. पण मास्टरजी हार मानणाऱ्यातले नव्हते. त्यांनी त्या शेतमजूर बायकांना सलग आठवडाभर संगीताचे प्राथमिक धडे दिले आणि अचानक एका दुपारी त्यांच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना आली. ते शिष्यांना म्हणाले, संगीताची पुस्तकं सोडा, विसरा. मला सांगा, आज तुम्ही काय शिजवलं? बायका गोंधळून एकमेकांकडे पाहायला लागल्या. सविता म्हणाली, भाकरी, भाजी, डाळ भात. अगदी बरोबर, मास्टरजी आनंदले. बाजूला ठेवलेल्या काठ्या उचलून ते ड्रम वाजवू लागले. टप टप टपा टप टपा टप. माझ्यासोबत म्हणा, भाकरी, भाजी, डाळ भात, डाळ भात. बायकांमध्ये उत्साह संचारला. अचानक त्यांच्या आयुष्याला एक लय आली. बँडचे स्वर त्यांच्या डोक्यात पक्के बसले. गुंतागुंतीच्या तालांचं गूढ विरत केलं. त्यांचा स्वयंपाक, त्यांचं शेतातलं काम, त्यांचं जगण्याचा ताल बनले. हसत खेळत त्या शिकू लागल्या. चुकत चुकत हळूहळू एक एक वाद्य वाजवू लागल्या. पण परंपरावादी गावकऱ्यांना हे थोडंच रुचणार होतं. एका संध्याकाळी आरडाओरडा करत गावकरी रमेशच्या झोपडीबाहेर जमले. पाईप वाजवून माझ्या बायकोच्या बोटांवर फोड आलेत. घरातल्या आणि शेतातल्या कामामुळं कधीच आले नव्हते, एक जण ओरडला. बायका असून पुरुषांची बरोबरी करायला बघतायत, बँड वाजवतायत, दमबाजीच्या आवाजात दुसरा म्हणाला. दारात थांबलेल्या सविताला रमेश म्हणाला, तू माझी सारी इज्जत धुळीला मिळालीस. माझ्या तोंडात शेण घालतायत लोक. सविताच्या छातीत धडधडलं. पोटात खड्डा पडला. मनातली भीती चेहऱ्यावर न दाखवता ती थंड नजरेनेच फक्त पाहत राहिली. मनात विचारांचं वादळ माजलं होतं. वर्षानुवर्ष हेच चाललंय. धुडकावून लावलं पाहिजे सगळं. आमच्या कलांचं काय? रांधा वाडा उष्टी काढा. परंपरेमध्ये कला काढून टाकायची आम्ही. ती पुढं सरसावली. थरथरत्या पण स्पष्ट आवाजात म्हणाली, काही रुपड्यांसाठी आम्ही मानामडून कामं करतो. दुखरी कंबर घेऊन घरी येतो, तेव्हा कुणी येतं आमची मदत करायला? तिच्या आवाजाला अचानक थार आली. तो बँड, ते संगीत आमचं आहे, आमच्या जीवनाचं गाणं आहे. काही झालं तरी आम्ही ते शिकणारच. त्या दिवशी गावातल्या घराघरात नवरा बायकोंची जुंपली. दुसऱ्या दिवशी 6 जणी बँडमधून निघून गेल्या. मात्र सविता आणि इतर 8 जणींचा निश्चय अटळ होता. बँडमधल्या वाद्यांचा सराव त्या करतच राहिल्या. महिन्याभरानं मास्टरजींच्या मुलाच्या लग्नात त्यांना बँड वाजवायचं निमंत्रण मिळालं. महिलांचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता. लग्न मंडपाच्या पुढं ठेवणीतल्या साड्या नेसून वाद्य घेऊन त्या उभ्या होत्या.
आलेल्या पाहुण्यांनी त्यांना पाहिलं. काहींनी कौतुक केलं तर काहींनी थट्टा. त्या दिवशी बँडमास्टर सविता होती. काहीशा भयभीत नजरेनं तिनं वादक मैत्रिणींकडे पाहिलं. त्यांच्याही डोळ्यात भीती होती. दीर्घ श्वास घेऊन सवितानं हात वर केला आणि ओरडली, 1 2 किशोर. भाकरी भाजी वरण भात. आणि बँड सुरू झाला. वाजणारं सारं परिपूर्ण नव्हतं, पण दिलखेचक होतं, जोशपूर्ण होतं. मुख्य म्हणजे ते त्यांचं स्वतःचं होतं. मांडवातल्या महिलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. महिला एकतेच्या घोषणा दिला. बघता बघता पुरुषसुद्धा त्या टाळ्यांमध्ये आणि गर्जनांमध्ये सामील झाले. पिंजऱ्याचा दरवाजा तुटला होता. नंतरही त्यांचा सराव होत राहिला. दूरदूरच्या शहरातून त्यांना बोलावणं येऊ लागलं. दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू महिलांच्याही महिलांच्या बँडचा बोलबाला पसरला. काही महिन्यानंतर मुंबईच्या एका स्टुडिओत प्रखर प्रकाशाच्या झोतात महानायक अमिताभ समोर उभी राहिलेली सविता शेतमजूरबाई नव्हती, एक नामवंत कलाकार होती. आम्ही ऐकलंय तुम्ही आभाळा एवढं काम करताय, धीर गंभीर आवाजात बच्चन म्हणाले. आमच्यासाठीही काही वाजवा. मान झुकवून सविता म्हणाली, नक्की सर. आत्मविश्वासपूर्ण नजर बँडमधल्या भगिनींवर टाकत तिनं उजवा हात वर फेकला आणि गाणं वाजू लागलं. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. सेक्सोफोन वाजवताना सविताला समोरचा कॅमेरा दिसत नव्हता. डोळे फाडून बघणारा सुपरस्टार दिसत नव्हता. डोळ्यासमोर होतं तिचं गाव, तिथली शेतं. सवितानं महानायकासमोर सादर केलेलं गीत, ठामपणे सादर केलेलं गीत करोडो लोकांनी पाहिलं. वा, बहुत खूप. महानायक टाळ्या वाजवत राहिला. गावकऱ्यांनी जल्लोष केला. रमेश बायकोच्या मुलाखतींची कातरणं गोळा करत राहिला. खेड्यापाड्यातल्या भगिनींना त्यांच्या हृदयाचा ताल सापडला.